महाराष्ट्राची आणखी एक मोठी बातमी समोर येते। गिरीश महाजन भुजबळांची भेट घेणार आहेत। तर भुजबळ फार्म वरती जाऊन गिरीश महाजन ही भेट घेतील। नाशिकच्या जागेसंदर्भात या दरम्यान चर्चेची शक्यता सध्या व्यक्त केली जाते। तर जसं आपल्याला माहिती आहे की नाशिकच्या जागेचा लोकसभेचा तिढा हा अद्यापही सुटलेला नाहीये आणि त्यासाठी आता भेटीगाठींचं सत्र जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि यासाठीच गिरीश महाजन स्वतः छगन भुजबळ यांची भेट घेणार आहेत। छगन भुजबळ यांनी जरी सांगितलं असलं की मी माघार घेतलेली आहे तरी देखील त्यांना समता परिषदेने देखील निवडणूक लढवण्याची मागणी केलेली होती, विनंती केलेली होती आणि पुन्हा एकदा अजित पवार गटाने देखील या जागेवरती दावा केला असल्याचं आपण बघितलेलं होतं। मात्र सध्या नाशिकच्या जागेसाठी अनेक जण हे रिंगणात असल्याचं आपण बघतोय। मात्र आता गिरीश महाजन भुजबळांची भेट घेणार आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून। अभिजित, आपण बघतोय नाशिकच्या जागेचा तिढा हा वाढतच चाललेला आहे, अनेक जण रिंगणात असल्याचं आपण बघतोय। मात्र ही भेट अतिशय महत्त्वाची असणार आहे। सविस्तर माहिती या भेटी संदर्भात। अगदी खरं आहे। पुढच्या साधारणपणे अर्धा तासामध्ये मंत्री गिरीश महाजन भुजबळ फार्मवर पोहोचतील आणि त्या ठिकाणी छगन भुजबळांची भेट घेऊन नाशिकच्या जागेचा तिढा सोडवण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे। खरं तर आज दुपारपासूनच नाशिकच्या जागेचा तिढा सोडवण्यासंदर्भातल्या हालचालींना वेग आलेला आहे। गिरीश महाजन यांनी भाजप कार्यालयात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतलेली आहे आणि एकंदरीत आता उमेदवारीचा जो तिढा आहे, कारण भाजपने देखील दावा केलेला होता, शिवसेनेचा देखील दावा आहे आणि अजित पवार गटाने देखील आपला दावा कायम ठेवलेला होता आणि या सगळ्या संदर्भामध्ये आता स्थानिक पातळीवर एक समन्वय साधण्यासाठी गिरीश महाजन मैदानात उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि आता पुढच्या काही वेळामध्ये गिरीश महाजन छगन भुजबळ यांची भेट घेतील आणि त्या ठिकाणी मग नाशिकच्या जागेचा तिढा सोडवण्यासंदर्भातल्या चर्चा या दोन्ही नेत्यांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल। आणि आता जी बैठक झालेली आहे त्या बैठकीमधून निश्चितच खरं तर अभिजित आज तरी नाशिकच्या जागेचा तिढा सुटतो काय बघणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी।